नमस्कार. JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 बाबत आपण आजपासून चर्चा करणार आहोत. त्याचे जे कलम आहेत ते काय काय कलम असणार आहेत, त्या प्रत्येक कलमामध्ये औद्योगिक विकास महामंडळाचे काय नियम दिलेले आहेत, त्या कलमाचे सविस्तर आपण विश्लेषण या लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत. मित्रांनो, हे जे काही कलम आहेत औद्योगिक विकास महामंडळाचे, हे फक्त आपल्याला परीक्षेसाठीच महत्त्वाचे नसून आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये हे अतिशय महत्त्वाचे कलम आहेत. कारण आपल्या आजूबाजूला खूप सगळ्या MIDC आहेत. त्याचबरोबर MIDC मध्ये सातत्यानं नवनवीन बदल होत आहेत. त्याच्यामध्ये बदल होत असताना आपल्याला त्याचा कसा फायदा करून घेता येणार आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, हेही या कलमाच्या साहाय्याने तुम्हाला समजणार आहे. त्यासाठी मित्रांनो, न चुकता आपण आपले हे जे काही लेक्चर आहेत इथून पुढे तुम्हाला सर्व जे कलम आहेत MIDC चे, ते सर्व कलम सविस्तरपणे मी समजून सांगणार आहे. आणि याच बरोबर MIDC ची जी आताची 2023 ची सर्वात मोठी भरती आलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला खूप सगळ्या पोस्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यातील बहुतांश पोस्टसाठी MIDC औद्योगिक विकास अधिनियम 1961 हा जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम ही तिथे दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यावरती 100% 10 मार्काला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्या 10 मार्काची तयारी करण्यासाठी हे आपलं चर्चासत्र सुरू राहणार आहे. त्यासाठी मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. चला, आपण आजपासून महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 पाहायला सुरुवात करूया. त्याच्यामध्ये आपण आज दोन कलम घेणार आहोत, कलम 1 आणि कलम 2. याबाबत आपण सविस्तर विश्लेषण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत विदाउट स्किप करता पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला याबाबतची सविस्तर माहिती मिळून जाईल. तर आपण पाहूया, इथं जे पहिलं कलम दिलेलं आहे प्रारंभिक आहे. प्रकरण पहिलं जे आहे ते प्रारंभिक प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये तुम्हाला दोन कलम दिलेले आहेत, कलम नंबर 1 आणि कलम नंबर 2. असे हे दोन कलम आहेत. या दोन कलमांचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये इथं पहा काय दिलेलं आहे, कलम 1 मध्ये संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ. ही जी MIDC आहे त्याचं संक्षिप्त नाव काय आहे किंवा त्याची व्याप्ती आणि प्रारंभ कशा पद्धतीने झाला, हे आपल्याला कलम 1 मध्ये दिलेलं आहे. याबाबत तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की कलम 1 मध्ये कशा पद्धतीचा समावेश केलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि प्रारंभ या तीन गोष्टी आपल्याला कलम 1 मध्ये सांगितलेल्या आहेत. कशा पद्धतीने सांगितलेले आहेत पाहायचं आहे. इथं पहा, कलम 1 मध्ये संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ मध्ये काय म्हटलेलं आहे. पहिला जो पॉइंट आहे याच्यामध्ये म्हटलेला आहे, या अधिनियमास महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 असे म्हणावे असं म्हटलेलं आहे. कलम 1 मध्ये सांगितलेलं आहे की हे जे काही कलम तयार होणार आहेत किंवा MIDC ची जी व्याख्या करण्यात आलेली आहे, त्या व्याख्येला किंवा त्या व्याप्तीला महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 असे म्हणावे, हे या कलमामध्ये काय केलेलं आहे, ठरवण्यात आलेलं आहे. त्यानुसार आपण महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हे म्हणत असतो. तुम्हाला इथं लक्षात आलं का, हे जे नाव आहे ते कशामध्ये आलेलं आहे किंवा कोणत्या कलमामध्ये ठरवलेलं आहे. तर कलम 1 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हे नाव ठरवलेलं आहे. हे जे नाव आहे ते कलम 1 मध्ये ठरवलेलं आहे. आता पहा, दुसरा पॉइंट काय दिलेला आहे इथं, तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू आहे. म्हणजेच हे जे काही कलम आहे किंवा हे जे काही नाव आहे ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू असणार आहे. महाराष्ट्राच्या बाहेर असणार आहे का, तर नाहीये. MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हे फक्त महाराष्ट्रासाठीच लागू असणार आहे आणि ते पूर्ण महाराष्ट्रभर कुठेही जावा हे नाव तुम्हाला लागू असणार आहे. त्याच्यानंतर तिसरं पाहायचं आहे, लक्ष देऊन पहा, प्रत्येक गोष्टीचं मी तुम्हाला इथं डिटेलमध्ये विश्लेषण करतो आहे. तिसरं जे आहे ते तिसऱ्या पॉइंट मध्ये काय म्हटलेलं आहे आपण पाहूया. हा अधिनियम प्रकरण 6 वगळता ताबडतोब अंमलात येईल. आपण ज्या वेळेला प्रकरण 6 जे आहे, जे कलम आहे ते त्यामध्ये आपण पाहणार आहे की तो अधिनियम काय आहे प्रकरण 6 चा. ते प्रकरण वगळता हा जो अधिनियम आहे तो सर्वत्र ताबडतोब अंमलात येणार आहे. याच्यामध्ये जे काही चेंजेस होणार आहेत किंवा याच्यामध्ये ज्या काही अपडेशन होणार आहेत ते ताबडतोब अंमलात येणार आहेत प्रकरण 6 वगळता. बघा प्रकरण 6 काय आहे. प्रकरण 6 आहे, राज्य शासन राज्यपत्रातील अधिसूचनेद्वारे त्या बाबतीत वेळोवेळी नेमून देईल त्या क्षेत्रात व त्या दिनांकापासून अंमलात येईल.
प्रकरण 6 मध्ये काय म्हटलेलं आहे की राज्य शासन आहे राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, म्हणजे जे राज्य शासन असतं, राज्य शासनाची जी राजपत्र येतं त्या राजपत्रात ज्या ज्यावेळी ते काही अधिसूचना देतील त्यानुसार त्या क्षेत्रात त्या दिनांकापासून ते प्रकरण किंवा त्या जे काही चेंजेस आहेत ते चेंजेस अंमलात येणार आहेत। आणि पुढे काय म्हटलेलं आहे, हा अधिनियम 1 मार्च 1962 रोजी लागू करण्यात आला। तुम्हाला इथंही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हा कधीपासून लागू करण्यात आला, तर हा अधिनियम 1 मार्च 1962 पासून काय झालेला आहे, लागू करण्यात आलेला आहे। हे इथं लक्षात ठेवायचं आहे। याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। या कलमावरती तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात की कलम 1 मध्ये कशाची व्याख्या करण्यात आलेली आहे किंवा कलम 1 काय आहे हे पहिल्यांदा विचारलं जाऊ शकतं। तर कलम 1 काय आहे, संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ हे कलम 1 मध्ये दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर दुसरा प्रश्न विचारला जातो, हा प्रश्न पहिला झाला आणि दुसरा प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हे कधीपासून महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आले, याचं जे उत्तर असणार आहे तर याचं उत्तर पहा काय आहे, 1 मार्च 1962 पासून हे कलम लागू करण्यात आलेलं आहे। हे 2 प्रश्न झाले, याच्यावरती 100% हे 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात। अजून आपण विचार करूया की याच्यावरती तिसरा प्रश्न काय होऊ शकतो, तर याच्यावरती अजून तिसरा प्रश्न असा होईल की हे जे काही कलम आहे ते कोणत्या राज्यासाठी लागू करण्यात आले, तर हे कलम फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू करण्यात आले, हा प्रश्न तुमचा तिसरा होणार आहे। मित्रांनो, कलम 1 वरती अशा पद्धतीने 3 प्रश्न होणार आहेत। संभाव्य प्रश्न हे 3 असू शकतात, त्यासाठी तुम्हाला हे कलम 1 आहे ते अतिशय व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे। चला आता आपण पाहूया कलम 2 मध्ये काय म्हटलेलं आहे, आपल्याला पाहायचं आहे। कलम 2 मध्ये काय केलेलं आहे आपल्याला इथं, तर कलम 2 मध्ये आपल्याला व्याख्या दिलेली आहे की महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 जे आहे त्याची व्याख्या दिलेली आहे। तर आता ती व्याख्यामध्ये आपल्याला जवळपास 6 ते 7 पॉइंट दिलेले आहेत। त्याच्याबाबत आपल्याला आता काय करायचं आहे, डिटेलमध्ये पाहायचं आहे की त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला 5-6 प्रश्न विचारले जाऊ शकतात व्याख्या बाबतीत, तर हेही तुम्हाला इथं लक्षात द्यायचं ठेवायचं आहे। नीट लक्ष देऊन पहा, मी जे सांगतो आहे ते कानात तेल ओतून ऐका, म्हणजे तुम्हाला या बाबतीत कोणताही आणि कसाही प्रश्न आला तर तो तुम्हाला व्यवस्थितपणे सोडवता येणार आहे। त्यासाठी काय करायचंय, लक्ष देऊन बारकाईनं ऐकायचं आहे, बारकाईनं हे कलम पाहायचे आहेत। याच्या शॉर्ट नोट तुम्हाला लिहून ठेवायचे असेल तर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये शॉर्ट नोट ही लिहून ठेवू शकता। 2 अंतर्गत ए जो पार्ट आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, सुखसोयीची व्याख्या केलेली आहे, त्यालाच काय म्हटलं जातं, अम्युनिटीज म्हटलं जातं। यात रस्ता, पाण्याचा किंवा विजेचा पुरवठा, सडकांवर दिवाबत्ती करणे, जल निरासन, मल निरासरण कामे, साफसफाईचे कामे याचा आणि राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी सुखसोयी म्हणून जी कोणतीही इतर उपयुक्त गोष्टी नमूद करील अशा कोणत्याही गोष्टीचा समावेश या सुखसोयीच्या व्याख्येमध्ये होतो, की ज्याच्यामध्ये काय असेल की जे एमआयडीसी क्षेत्र आहे ते एमआयडीसी क्षेत्रामध्ये रस्त्याची सोय असेल, पाण्याची सोय असेल किंवा सडक बांधणीचं काम असेल, जलानिसारण असेल, मलानिसारण असेल किंवा साफसफाईची कामे असतील किंवा राज्य शासन ज्या अधिसूचनेनुसार त्या ठिकाणी जे काही कामाचं प्रयोजन करेल त्याला काय म्हटलेलं आहे, सुखसोयी असं म्हटलेलं आहे। इथं आपल्याला इमारतीची व्याख्या पाहायची आहे, जो बी पार्ट दिलेला आहे, बी पार्ट मध्ये इमारतीची व्याख्या दिलेला आहे। आता इमारत कशाला म्हणायचं, औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिनियमानुसार त्याची व्याख्या आहे ही, याचा अर्थ राहण्यासाठी किंवा औद्योगिक व्यापार विषयक किंवा इतर प्रयोजनासाठी ज्याचा उपयोग करण्याचा इरादा असेल असे कोणतेही बांधकाम, उभारणी किंवा अशा बांधकामाचा अथवा उभारणीचा भाग असा आहे त्याचा प्रत्यक्षपणे उपयोग करण्यात येत असो किंवा नसो। म्हणजे पहा इथं काय म्हटलेलं आहे, जर एखादी एमआयडीसी क्षेत्रामधील इमारत असेल त्या ठिकाणी जे बांधकाम करायचं असेल किंवा ऑलरेडी जे काही बांधकाम झालेलं असेल किंवा बांधकाम करण्याचा जो इरादा असेल ते बिल्डिंग प्रत्यक्ष वापरात असो किंवा नसो याचा जो काही भाग आहे त्याला काय म्हटलेलं आहे, इमारत असं म्हटलेलं आहे। आता पुढे पाहायचं आहे की जिल्हाधिकारी ही जी व्याख्या आहे ती जिल्हाधिकारी व्याख्या काय केलेली आहे सी मध्ये, जिल्हाधिकारी याचा अर्थ एखाद्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असा आहे आणि त्यात या अधिनियमाखाली जिल्हाधिकाऱ्याची कामे पार पाडण्याकरता राज्य शासनाने विशेष करून नेमलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याचा समावेश होतो। जिल्हाधिकारी म्हणजे काय
की राज्य शासनाने एक व्यक्ती नेमलेली असते की जो जिल्हाधिकारी असतो आणि त्या अधिकाऱ्याला काही विशेष अधिकार दिलेले असतात राज्य शासनाने। ते विशेष अधिकार देऊन त्याची जी नेमणूक होते त्याला काय म्हटलं जातं, जिल्हाधिकारी असे म्हटलं जातं। त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो महामंडळ आहे। आता महामंडळ काय म्हटलेलं आहे पहा, याचा अर्थ कलम 3 नुसार स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असा आहे। म्हणजे याची जी स्थापना जी आहे महामंडळाची ती कलम 3 मध्ये दिलेली आहे की ती कशा पद्धतीने महामंडळाची स्थापना केली जाते। त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असा अर्थ महामंडळाचा होतो की कलम 3 नुसार जी संस्था स्थापन झालेली आहे तिला काय म्हटलं जातं, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे, व्याकरण विषयक होणाऱ्या फेरफारासह विकास याचा अर्थ जमिनीत किंवा जमिनीवर किंवा जमिनीच्या खाली इमारत बांधकाम, अभियांत्रिकी कामे, दगडांचे खाणकाम किंवा इतर कामे करणे किंवा कोणत्याही इमारतीत किंवा जमिनीत कोणताही महत्वाचा बदल करणे असा आहे। म्हणजे इथं काय केलेलं आहे की MIDCच्या नियमानुसार जी जमीन आहे त्या जमिनीवर असेल किंवा जमिनीखाली काम असेल किंवा खाणकाम करणं असेल, हे जे काही कामे होणार आहेत किंवा यामध्ये जे काही डेव्हलपमेंट होणार आहे महत्वाची, त्याचा जो काही भाग आहे तो या प्रकरणामध्ये दिलेला आहे। परंतु त्यात खाणीविषयक कामांचा समावेश होत नाही। याच्यामध्ये बघा तुम्ही जमीन खणू शकता, त्याच्यामध्ये जमीन खणून त्याच्या खाली तुम्ही काय करू शकता, इमारत बांधू शकता किंवा त्याच्यावरही इमारत बांधू शकता। परंतु पहा इथं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ट्रिकी क्वेश्चन विचारला जाणार आहे, परंतु त्याचा खाण म्हणून उपयोग करू शकत नाही असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे। हेही तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं आणि विकास करणे या संज्ञेचा त्याप्रमाणे अर्थ लावण्यात येईल। म्हणजेच काय की जे काही विकास करण्याची जी संज्ञा आहे त्या संज्ञेचा त्याच्यानुसार अर्थ लावण्यात येणार आहे। इथं तुम्हाला थोडक्यात लक्षात काय ठेवायचं आहे की तुम्ही जमिनीवरती खणकाम करू शकता किंवा जमिनीखाली खणकाम करून इमारत बांधू शकता, परंतु ती जी जमीन आहे तिचा खण म्हणून किंवा खनिविषयक जे काही तुम्ही उत्पादन करणार आहे त्यासाठी याचा समावेश होणार नाही असं इथं म्हटलेलं आहे। याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो 100%। त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो अभियांत्रिकी कामे म्हटलेला आहे की इंजिनिअरिंग ऑपरेशन जे आहेत त्याबाबतचा पुढचा पॉइंट आहे। त्यात काय म्हटलेलं आहे पहा, यात एखाद्या रस्त्यावर जाणे येण्याच्या मार्गाची योजना करणे किंवा असे मार्ग टाकणे किंवा पाणी पुरवठ्याच्या साधनांची व्यवस्था करणे याचा समावेश होतो। अभियांत्रिकीमध्ये काय येतं, कलम 2 मध्ये अभियांत्रिकीची व्याख्या काय केलेली आहे आपल्याला इथं पाहायचं आहे की यात एखाद्या रस्त्यावर जाणे येण्याचा मार्गाचे आयोजन करणे किंवा त्याचे नियोजन करणे हे येऊ शकतं। त्याचबरोबर असे मार्ग टाकणे किंवा पाणी पुरवठ्याच्या साधनांची व्यवस्था करणे की आपल्याला जे काही पाणी पुरवठा करायचा आहे MIDC क्षेत्रामध्ये त्याची व्यवस्था करणे हा या अभियांत्रिकी जी कामे आहे त्या व्याख्येनुसार त्याचा अर्थ होतो किंवा ते कामं त्याच्यामध्ये येत असतात। आता पुढचा जो शेवटचा पॉइंट आहे कलम 2 मधला औद्योगिक क्षेत्र। आता या औद्योगिक क्षेत्राचा अर्थ काय दिलेला आहे किंवा याची व्याख्या काय दिलेली आहे, आपण हे काय पाहत आहे तर MIDCच्या व्याख्या पाहतो आहे। तर औद्योगिक क्षेत्राची व्याख्या काय आहे याच्यामध्ये नीट लक्ष देऊन पाहिलं बघा, व्याख्या काय आहे, राज्य शासनाने राजपत्रातील अधिसूचनेद्वारे औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेल्या ज्या कोणत्याही विकास करावयाचा असेल आणि ज्यात उद्योगधंद्यांना जागा द्यावायची असेल असे कोणतेही क्षेत्र असा होत आहे। औद्योगिक क्षेत्र कशाला म्हटलेलं आहे, राज्य शासनाने राजपत्रात अधिसूचनेद्वारे नमूद केलेलं आहे की एखादं क्षेत्र जाहीर करत आहे राज्य शासन राजपत्रात की हे औद्योगिक क्षेत्र म्हणून किंवा उद्योगधंद्यांना जागा देण्यासाठीच क्षेत्र म्हणून घोषित करत असेल तर अशा क्षेत्रांना काय म्हटलेलं आहे, औद्योगिक क्षेत्र असं म्हटलेलं आहे। हे इथं कलम 2 मध्ये औद्योगिक क्षेत्राची व्याख्या दिलेली आहे। मित्रांनो, ह्या आपण ज्या काय आता व्याख्या पाहिल्या त्या कशाच्या व्याख्या आहेत तर MIDC ऍक्ट नुसार कलम 2 जे आहे 1961 कलम 2 नुसार हे जे काही सब पॉइंट आहेत त्या सब पॉइंट मध्ये आपल्याला व्याख्या दिलेल्या आहेत। सुखसोयीची व्याख्या दिलेली आहे, इमारतीची व्याख्या दिलेली आहे, जिल्हाधिकारी कशाला म्हणायचं त्याची दिलेली आहे, महामंडळाची व्याख्या दिलेली आहे, त्याच्यानंतर विकास कामाची व्याख्या दिलेली आहे, अभियांत्रिकी कामे कशा पद्धतीने असणार आहेत याची व्याख्या दिलेली आहे आणि औद्योगिक क्षेत्र जे आहे याची व्याख्या दिलेली आहे। तुम्हाला यामध्ये 2, 3, 4 किंवा 5 ते 6 ही प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे सगळे पॉइंट आहेत त्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या नीट लक्षात ठेवायच्या आहेत। या व्याख्यांवरती कशाही पद्धतीने फिरवून तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात की अधिनियम जे आहे कलम 2
यामध्ये ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या व्याख्या कोणत्या आहेत असंही विचारलं जाऊ शकतं, किंवा सुखसोयीची व्याख्या विचारली जाऊ शकते, किंवा यामधील ज्या काही व्याख्या दिलेल्या आहेत त्या कोणत्याही व्याख्या तुम्हाला इथं परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. त्यासाठी हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. शॉर्ट मध्ये कलम 2 मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे हे जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही त्यामध्ये जे काही तुम्हाला प्रश्न येणार आहेत त्याचे हमखास 100% उत्तर देऊ शकणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायचे, सबस्क्राईब करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. तुम्हाला ह्या ज्या काही कलम आहेत हे कलम संपूर्ण समजून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलवरती रोज बनून राहायचं आहे आणि रोज संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला याबाबतचा एक व्हिडिओ येणार आहे. पुढचे जेवढे कलम आहेत तेवढे कलम संपेपर्यंत आपण ही जी काही लेक्चर सिरीज आहे किंवा हे चर्चासत्र आहे ते कंटिन्यू ठेवणार आहोत. आणि तुम्हाला याच्यामध्ये जर एखादं कलम समजायला काय अडचण आली तर तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचं निश्चितच उत्तर देण्याचा मी 100% प्रयत्न करेन. तर आजच्या या आपल्या व्याख्यानामध्ये इथंच थांबूया. भेटूया उद्याच्या व्याख्यानामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.